पण मग कुठल्या रोगांमध्ये या सगळ्याचा फायदा होतो? रोग नाही म्हणता येणार. म्हणजे पेट कुठल्या थेरपीचा जर तुम्ही बॉटम लाईन बघितली तर वी से दॅट इट हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग युअर क्वालिटी ऑफ लाईफ. बर. की मग अगदी आम्ही कॅन्सर पेशंट्स बरोबर जरी काम जेव्हा करतो तेव्हा ते कॅन्सर त्यातनं बाहेर नाही पडणार आहे, कॅन्सर बरा होणार आहे असं नाही, पण ज्या स्टेजला तो माणूस आहे, तो व्यक्ती आहे, त्या स्टेजमध्ये त्याची क्वालिटी ऑफ लाईफ आम्ही डेफिनेटली इम्प्रूव्ह करू शकतो. हार्ट पेशंट आहे, पोस्ट ऑपरेटिव्ह केअर आहे, स्ट्रोक झालेलं कोणी आहे तर, किंवा मतिमंद आहे, डिसेबल्ड आहे, ह्या सगळ्या लोकांबरोबर आम्ही काम करतो. पण इट डझंट मीन की ते ऑटिझम त्यातनं नाहीचं होणार आहे किंवा ते डिसेबिलिटी जाणार आहे प्राण्यांबरोबर इंटरॅक्ट केल्यामुळे. पण त्या क्षणामध्ये जेव्हा तुम्ही प्राण्याबरोबर आहात तेव्हा तुम्ही 100% त्या प्राण्याबरोबर असतात, तुम्ही हसत असता, तुम्ही आनंदी असता. आणि कुठलाही डॉक्टर तुम्हाला सांगेल जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हाच त्या औषधांचा किंवा त्या बाकीच्या ट्रीटमेंटचा त्याच्यावरती इफेक्ट होतो. सो इम्प्रूव्हिंग क्वालिटी ऑफ लाईफ हे ॲनिमल थेरपीचा मूळ एम आहे.